मी आपल्या मुंबई ब्रँचच्या सगळ्या स्टाफचं मनापासून स्वागत करतो। खरं तर दिवाळी काय किंवा कुठलाही सण काय आपण स्वतःच्या कुटुंबासमवेत साजरा करण्याची पद्धत आहे आपल्याकडे। पण माझ्या दृष्टीनं तुम्ही सगळेजण माझं एक मोठं कुटुंब आहात आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना मी आज बोलवलंय। मला या गोष्टीची कल्पना आहे की आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, तेव्हा तुमच्या प्रत्येकाच्या घरात ह्याची पूजा असणार। तरी सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या आमंत्रणाला मान देऊन आज इथं आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। थोड्याच वेळात आपण पूजेला सुरुवात करणार आहोत। तुम्ही सगळ्यांना बसून घ्या। तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे, त्याचा आस्वाद घ्या आणि पुन्हा एकदा मनापासून दिवाळीची शुभेच्छा। आता सगळे खूप आनंदात दिसतायत, पण आय प्रॉमिस यू पापा, आज मी सगळ्यांना असं दिवाळी गिफ्ट देणार आहे जे बघून या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलणार आहे हे नक्की। कधी कधी असं वाटतं ना, हे बॉस एम्प्लॉयचं नाटक सुरू करून मीच स्वतःला अडकवून घेतलंय। माझ्याच घरात मला लपून बसायची वेळ आली आहे। यश, अरे तू काय करतोस रूम मध्ये? चल खाली चल, सगळे वाट बघताय तुझी। मुंबई ऑफिसचा सगळा स्टाफ सुद्धा आलाय। आणि यू नो ना, हे असं काही सेलिब्रेशन असेल तर पप्पांना फॅमिलीतले सगळे तिथे हजर लागतात। आय नो, पण काकू ऍक्च्युली माझ्या काही ऑनलाईन मीटिंग्स होत्या, काही डील्स क्रॅक करायच्या होत्या, तेवढं करतो। आणि कम ऑन यश, डील्स काय होत असतात, पण इतक्या वर्षांनी दिवाळीला तू घरी आणि आपण सगळे एकत्र मिळून ही दिवाळी सेलिब्रेट करतोय, हे जास्त महत्वाचं नाहीये का? नाही, यू आर राईट काकू, पण मोरोवर आय एम नॉट कीपिंग टू वेल। थोडंसं अनइझी होतंय, सो मी थांबतो रूम मध्ये। आय गॉट दॅट। या रूम मध्ये ना बराच वेळ तू एकटा बसलायस म्हणून तुला कसं तरी होतंय। खाली माणसांमध्ये चल, एकदम फ्रेश वाटेल। काकू ऐक ना प्लीज, म्हणजे ऍक्च्युली यश, तू मला आई मानतोस ना? आजच्या सणाच्या दिवशी तू माझ्या डोळ्यासमोर नसशील तर मला बरं वाटेल। प्लीज प्लीज यश, माझ्यासाठी खाली यश, आज दिवसभरात आपल्या काही मीटिंग्स। हो, मी काकूला आता तेच म्हणत होतो की त्या डील्सच्या मीटिंग्स आहेत सगळ्या। त्या तुझ्या ऑनलाईन मीटिंग्स इतक्याच इम्पॉर्टंट असतील तर समीर आलाय, तो अटेंड करेल या मीटिंग्स, राईट समीर? हो। अँड आफ्टर ऑल आपल्या मुंबई ऑफिसचा सगळा स्टाफ इथे हजर असताना सेलिब्रेशन तर केलंच पाहिजे ना त्यांनी, त्यांच्या बॉस बरोबर। यश, येतोस ना? या, कम कम। यश सिम्मी मॅम आणि समीर सर सोबत वर काय करत होता? कम 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 कम, अटेन्शन एव्हरीवन, अटेन्शन। हॅलो, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आमच्या पप्पांनी म्हणजेच तुमच्या सरांनी तुमचं स्वागत केलं आहेच, पण मलाही तुमचं स्वागत करायचंय। पप्पा, एक रिक्वेस्ट होती। लक्ष्मीपूजनाच्या आधी मला आपल्या सगळ्या गेस्टना दिवाळीचं गिफ्ट द्यायचंय, चालेल ना? तर मी पप्पांना म्हणजेच तुमच्या सरांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांच्या लाडक्या नातवाच्या हातून तुम्हा सगळ्यांना हे गिफ्ट द्यावीत। बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। आमच्या सुनबाई अतिशय बरोबर बोलल्या। आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना मला गिफ्ट द्यायलाच पाहिजे। मी माझ्या लाडक्या नातवाच्या हातून तुम्हाला गिफ्ट देणार आहे। आता मी माझ्या नातवाला विनंती करतो की त्यांनी माझ्या बाजूने उभं राहावं आणि सगळ्यांना गिफ्ट द्यावी।
ऑफिस मधला सगळा स्टाफ समीरला बॉस आणि मला एम्प्लॉई समजतो. आजोबा पुन्हा विसरले वाटतं. आजोबा आजोबा प्लीज असं करू नका प्लीज. ये रे. पुष्कराज ये. या. हा माझा लाडका नातू पुष्कराज. हा तुम्हाला आता गिफ्ट वाटेल. घे गिफ्ट वाट. म्हणजे पप्पा पण लाडक्या नातवाचं खोटं लपवण्यासाठी इतके प्रयत्न करतात. नेव्हर माइंड, आजचा चान्स गेला तरी काही हरकत नाही. पण लवकरच खरं काय ते मी सगळ्यांसमोर आणीनच. आज आठवण्यात तुझ्यासाठी गजरा आणलाय आणि तोही मोगऱ्याचा. पूर्वी गजरा दिलं काय सुंदर राजायचीस तू. आहा, आत्ता पण काय सुंदर असतेस तू. तुझी खूप आठवण येते. तुझी कमतरता जाणवते मला. पण चाललंय, ढकलते दिवस. आता वयोमान परते, बारीक सारीक कुरकुर चालू आहे. पण ठीक आहे म्हणजे सगळं. आज पाडव्यानिमित्त तुला गिफ्ट दिली रे, याची रिटर्न गिफ्ट मला हवी. कसं आहे, आपला लाडका नातू ना, त्याच्यासाठी प्रार्थना करून मी तर थकून गेलोय. आता प्रार्थना तुला करायची. वर तुझ्या आसपास देव असतील ना, त्यांच्याकडे बशील ला. त्यांना सांग म्हणा आमच्या नातवासाठी सुंदरने गुणी मुलगी पाठवून दे म्हणून. अगं हे करण्यात तुझा स्वार्थ आहे. मी ठरवून टाकलंय, नाचून घरात आली ना की लगेच प्राण सोडायचं, डायरेक्ट तुझ्याकडे येणार. मस्त आयुष्य काढू स्वर्गात. रफी साहेबांची गाणी ऐकू छान. आत्ताची मुलं म्हणजे काय, सहज प्रेम व्यक्त करून मोकळे होतात. आपल्याला ते जमत नाही. तुला वेगळं सांगायची गरज आहे मला तुझ्यावर किती प्रेम आहे, नाही ना. या. यस साहेब या. या या. काय लबाडा. आम्हाला नवरा बायको संवाद सोडू नये करतो सगळे. नाही नाही, मी ऍक्च्युली एक कसं आहे, आधी माझा जन्म झाला, मग तुझा बाप जगात आला आणि मग तू आलास. तुम्हाला फसवू शकत नाही. नाही नाही आजोबा, ऍक्च्युली मी चोरून ऐकत नव्हतो, पण तुम्ही आजी बरोबर इतक्या छान गप्पा मारत होता की मी ऐकतच बसलो. दिस इज रिअली डॅम क्यूट. म्हणजे आजही तुम्ही पाडव्याच्या दिवशी आजी बरोबर अशा गप्पा मारताय, खरंच खूप गोड आहे. तुझी आजी जरी शरीराने माझ्या सोबत नसली ना, तरी तुझं मन मात्र काय माझ्या सोबत असतं. हे बंधनच असं असतं. त्यालाच प्रेम म्हणतात. तुझ्या आजीसारखी साथ तुला आयुष्यात मिळावी असं मला वाटतं. योग्य जोडीदार मिळाला, आयुष्य खूप सुंदर होतं. पाडव्याच्या शुभेच्छा आजोबा. सुखी राहा. पालथ्या गडावर पाणी. जानकी, आपल्या यशच्या आयुष्यात समंजस, साधस आणि कोणी मुलगी यायला.
मूर्ख बाई, ताटकट ठेवलाय मला एवढा वेळ. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. एवढा उशीर का केला? हो, असं काय करताय? आज दिवाळी आता सुरू झाली की नाही, आणि सणासुदीला बायकांनाच खूप कामं असतात हो. म्हणजे काय, फराळी बनवायचा असतो, आणि तुमचे काय, तुम्ही आपले बसून, म्हणजे तुम्ही कसे पुरुष नुसते फराळ खाता ना हो. आणि आज तर पाडवा आहे, त्यामुळे मग नवऱ्याला आज मस्तपैकी उठणं लावलं, तेल लावलं, मग आंघोळ घातली. बस बस बस, सगळं नका सांगत बसू. तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये मला. आता तुम्ही विचारलं म्हणून बोलले ना मी. एवढे डाफरता कशाला? बरं, मग काय देता मला? मी काय देऊ? असं काय करताय? दिवाळीचं गिफ्ट. अरे हो 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 हो, दिवाळीचं गिफ्ट. काय बरं देऊ मी तुम्हाला? मला ना दिवाळीला नवीन साडी हवी होती, आणि ते म्हणजे तसं नाही तर मग एखादी पर्स पण चालेल. तुम्ही तर काय मोठे वकील ना, म्हणजे तुमच्याकडे खूप पैसे असणार. तुम्ही मला टीव्ही देता का? किंवा ते किचन मध्ये असतं ना, ते जेवण गरम करायचं असं ठेवून. डोकं गरम करताय तुम्ही माझं. मी काय तुमचा नवरा किंवा भाऊ नाहीये दिवाळीचं गिफ्ट द्यायला. कमिशन देतो ना, तेवढं पुरेसं आहे. ते तरी कुठे धड देताय? हा, तुम्ही बोला ना, मला कशासाठी बोलवलं? त्या समोरच्या सोसायटीमध्ये 2 घरं आपल्या कामाची. एक नेहा कामतचं आणि दुसरं नेहाच्या बाजूच्या बंडू काकांचं. त्या दोन्ही घरांमध्ये कॉमन असलेली एक गोष्ट म्हणजे जखमा. जखमा? येस. कसं आहे, एका घरामध्ये आयुष्यभरासाठी कोणीतरी सोडून गेल्याची जखम आहे, आणि दुसऱ्या घरामध्ये आपली मुलगी आयुष्यभरासाठी कोणाला ऍक्सेप्ट करत नाहीये ही जखम आहे. आता ह्यातल्या नेहा कामतची जखम तुम्ही उकरून काढायची, आणि बंडू काकांच्या जखमेवर हे मलम लावायचं. कळतंय? आणि या सगळ्यात फायदा कोणाचा होणार? माझा. हो, मग सरळ सांगा ना, असा उलटा घास कशासाठी घेताय? आज पाडवाय, नेहाकडे जायचं, नेहाला नवऱ्यावरनं टोचून बोलायचं, बरोबर? हे तर सोपं काम आहे, हे मी नेहमीच करते, त्यात काय एवढं? आतापर्यंत कुरिअर यायला हवं होतं, अजून कसं नाही आलं नेहाचं गिफ्ट? समीरला सांगून ना एका कुरिअर एजन्सीमध्ये स्टेक घ्यायला हवा. त्याला काय अर्थ आहे? हे घे. अरे वा. काय झालं, तू कुर्ता नाही घातलास? नाही, दिवाळी आहे, सणवार आहे म्हणून विचार. हा शर्ट पण चांगलाच आहे ना, तूच गिफ्ट केलायस, आठवत आहे ना? हो. चांगलं आहे वाटत आहे. नाही, छान दिसतोय, छान दिसतोय. काय सारखं बाहेर बघतोयस? नाही, बाहेर बघतोय, एवढं छान डेकोरेशन केलंय. कंदील, पणत्या, रांगोळ्या. हो ना, मस्त वाटतंय. अगं नेहा, अरे काकू, या ना, आत या ना. हे घे फराळाचं. हा. आत येत नाही आणि मी बसतही नाही आता. हा. तुला पाडव्याच्या शुभेच्छा. तुम्हाला पण काकू. अरे तुझं नाव? यश. बरं झालं, तुला पण शुभेच्छा. तुम्हाला या काकू. चल. का बघतोयस? गेल्या त्या. बस तू. हो, बस. हो, घेतो मी. कुरिअर नेहा कुरिअर. हो, मी ऐकलं. एवढं काय? नेहा कामत, हा, तुमचं कुरिअर आलंय. कुरिअर? मला कोणी पाठवलंय?
पाठवणाऱ्याचं नाव नंबर पत्ता काय नाहीये हो याच्यावर. मग माझं नाहीये ते. नेहा कामत तुम्हीच ना. अरे पण मला कोणी पाठवलं असेल? तर नेहा कोणीतरी पाठवलं असेल तुझ्यासाठी काहीतरी, आणि घाईघाईत नाव नंबर लिहायचं राहून गेलं असेल त्या व्यक्तीकडून. तू ह्याला बिचारायला काय माहिती. आणि आता दिवाळीच्या दिवशी हा कुठे कुठे भटकत बसणार. तू ठेवून घे ना. तुम्ही नाही घेत तर मी जातो. कुठे चाललास तू मित्रा. तू दे ते कुरिअर आणलंय ते दे मॅम ना. द्या. एक मिनिट. ठीक आहे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. अगं तू बघ ना ते. माझ्यासाठी आलं ना कुरिअर. नाही म्हणजे तू इतकी घाई का करतोय? नाही ते बरोबर आहे, पण म्हणजे गिफ्ट पाठवलं असेल कोणीतरी छान. तुला कसं कळलं ते गिफ्ट आहे? म्हणजे असं दिवाळीच्या दिवसांमध्ये गिफ्टच पाठवतात ना युजली लोक. सो मला असं वाटलं, आणि असं गिफ्ट रॅप केलेली गोष्ट लगेच उघडून बघायला मला खूप आवडते, म्हणून तुला सांगतोय की बघ ना काय आहे. हॅलो शेफाली, अगं तू माझ्यासाठी गिफ्ट घेतलंयस ना. थँक्यू सो मच. शेफाली नाही, मी मला माहिती हे तूच दिलंयस हो ना. मला इतकं हक्काने गिफ्ट देणारे खूप कमी लोक आहेत. एकतर काका काकू ज्यांनी मला हातातच गिफ्ट दिलंस. दुसरी शेफाली, तिने 50 वेळा फोन करून विचारलं असतं गिफ्ट आलं का, गिफ्ट आलं का. आणि तिसरा तू. सो मला कळलं हे तूच दिलंस हो ना. दिवाळी आहे आणि तू एवढं मनापासून दिले म्हणून मी घेतेय. पण प्लीज माझ्यावरचे पैसे नको खर्च करत जाऊस. बाय द वे, खूप छान ड्रेस, खूप आवडला मला. थँक्यू. गुड मॉर्निंग नेहा. गुड मॉर्निंग. तुला माझ्यात काही नवीन दिसत नाहीये का? 1 2 3. हे सगळं काय आहे शेफाली? गिफ्ट. अगं काल भाऊबीज होती ना, तर माझे लांबचे जवळचे चुलत मावस, माझ्या सोसायटीतली मुलं आणि माझे फ्रेंड्स असे सगळे मिळून ना एक 17-18 मुलांसोबत तरी भाऊबीज केलीये मी. आणि त्याच सगळ्यांनी मला हे गिफ्ट दिलेत. अगं तो माझा मावस भाऊ आहे ना तुषार, त्याने मला हे नेलपेंट दिलंय, ते मी लावलं सुद्धा. आणि तो माझा चुलत भाऊ आहे ना सागर, त्याने बघ मला हे नेकलेस दिलंय. आणि मी तुला सांगितलं ना ते सोसायटीतली मुलं, ते अमोल आणि पिंट्या, त्या दोघांनी मिळून मला हे परफ्यूम दिलंय. नेहा, नेहा, हा. अगं मी तुला गिफ्ट दाखवते, हे लक्ष कुठे आहे तुझं? नाही लक्ष आहे, पाहिलं ना, छान आहे. नेहा,
मला ना कळतंय की तुझा मूड नाही. काय झालंय सांग ना. काय नाही झालं शेफाली, आय एम ओके. चल काम करूया आपण. नेहा यार सांग ना प्लीज, काय झालंय सांग ना यार नेहा. प्लीज, मी सांगितलं ना मला काही नाही झालंय. काम करू दे मला माझं. ठीक आहे, नाही सांगायचंय नको सांगू, जाते मी. एवढ्या इंटरेस्टने मी माझे गिफ्ट दाखवत होते तर एवढं काय झालं हिला, सगळा मूड ऑफ केला माझा. तुझा काय प्रॉब्लेम आहे? काय नाही. मग बघतोयस काय माझ्याकडे? गपचूप काम कर तुझं. हॅलो शेफाली, रिलॅक्स. काय झालं? ते ना तू तुझ्या मैत्रिणीला नेहाला विचार, तिनेच डोकं फिरवलंय माझं. काय केलं काय तिने? पण तर एवढ्या इंटरेस्टने मी मला माझ्या भाऊबीजेला मिळालेले गिफ्ट दाखवत होते. तू बस बस जरा शांत हो, आपण बघूया. हं? हॅलो फ्रेंड. अरे परी, तू कसा काय फोन उचलला? मी बंडू काकांना केला होता. मी तुझं नाव पाहिलं ना बंडू काकांच्या मोबाईलवर, म्हणून मी पटकन फोन उचलला. अच्छा फ्रेंड, मला एक गोष्ट सांग, घरी सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे बघ, आई ना आज थोडी चिडचिड करत होती ऑफिसमध्ये, म्हणून. हो, प्रॉब्लेम झालाय. काल भाऊबीज होती ना, मग माझा काल मामाच आला नाही. ओ, भाऊबीजेला मामा आला नाही का? आणि सगळी तयारी करून ठेवली होती. नंतर आईची अंगठी चोरीला गेली. नेहाची अंगठी चोरीला गेली? तिची भाऊबीज खूप बॅड गेली ना, म्हणून आई सॅड आहे. हो, म्हणजे थोडक्यात भाऊबीज रुईन झाली तिची. अच्छा ठीक आहे, हे बघ परी, तू आईला सांगू नको आपलं बोलणं झालंय ते. ओके, आपलं सिक्रेट. ऑलराईट? हो फ्रेंड, बाय. अरे यार, कसली मॅड आहे मी. उगाच चिडले यार मी नेहावर. यश, मी जाऊन तिला सॉरी बोलते. नाही थांब थांब थांब, आत्ता नको जाऊ. हे बघ, आत्ता ती तुझ्याशी बोलायच्या मूड मध्ये नसेल. ऍक्च्युली तिचा मूड चांगला करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणजे? उचल तरी ना. एव्हरीथिंग ओके? कोणाला फोन ट्राय करतो? ताईनी घेतला नाही का फोन? यश, दिवाळी झाली, भाऊबीज झाली काल. वर्षातनं जेमतेम 4 ते 5 वेळा आमचं बोलणं होतं यार. 4 ते 5 वेळा. इतके फोन ट्राय करतो मी, एक फोन घ्यायचा तरी. बरं फोन घेतला नाही तर ठीक आहे, निदान कॉलबॅक तरी करायचा यार मला. तू काय करतोस? फोन लावतो. नाही नाही फोन करू नकोस प्लीज. फोन करू नकोस यार. नको यश, फोन नको करू यार प्लीज. आपली पडलेली नाहीये कोणाला, तू कशाला फोन करतोयस? ठेवून दे फोन. मला वाटलं होतं माझे आई वडील गेल्यानंतर किमान माझ्या सख्ख्या मोठ्या बहिणीचा तरी मला आधार होईल, पण तिला जर सख्खा भाऊ जड झालाय ना, तर नको करायला फोन. आपण ठेवून दे फोन. तू मी फ्लाईट रेडी करतो, तू जाऊन. नाही, मी जाणार नाहीये यश. अरे जाऊन भेटून ये. यश, मी जाणार नाहीये. तू नको करू यार हे सगळं. मी जाणार नाहीये प्लीज. कशासाठी जायचं मी आणि कुणासाठी जायचं? जिथे रक्ताची नाती लादावी लागतात ना यश, समजावतीतला ओलावा संपलाय. ज्या घरात आपलं स्वागतच करायला कोणी नाहीये, त्या घरात लाचारासारखं जाण्यात काही अर्थ नाहीये. आणि एक वेळ ज्या घरात आपलं स्वागत करायला कोणीतरी आहे, तिथलं दार बंद असलं तरी 100 वेळा जाईल. सोड, तू काही नको करू माझ्यासाठी. ट्राय, मी करतो काम.
I'm all right. I'm all right. Don't worry. Yeah. आई आता हे संपत आलंय. बेटा आजच्या दिवसाचं होऊन जाईल. मी मेडिकलमध्ये फोन केलाय, तो घेऊन येत असेल. ये बड़ा. न्या मॅडम, तुमचे इन्सुलिन. आले. मालकांनी सांगितलंय उधारीचे सगळे पैसे दिल्याशिवाय औषध द्यायचं नाही म्हणून. टोटल किती झाले? हे आत्ताचं औषध म्हणून 2000. यांना 2000 दिले तर 1000 रुपयात महिना कसा काढणार? अहो दादा, आत्ता तुम्हाला थोडे पैसे देते, थोडे पैसे पुढच्या महिन्यात दे, चालेल का? नाही, दिवाळी होती ना म्हणून थोडा खर्च झाला. अहो मला काय सांगतात दिवाळीबद्दल? आणि दिवाळी काय फक्त तुमच्या एकट्याच्याच घरी होती? ओ नाही, माझं म्हणणं तसं नाहीये. मला फक्त एवढं सांगायचंय की दिवाळी होती ना म्हणून फराळ केला तर थोडा खर्च जास्त झाला. अहो मग नव्हता करायचा खर्च. आणि एवढ्या जमुनीला डायबिटीस असेल तर ठेवायचं ना कंट्रोल. कशाला खायचं एवढं गोडधोड? अहो मी तुम्हाला पैसे नाही देणारच नाही म्हणाले ना, फक्त थोड्या दिवसानंतर देते ना. मॅडम, मालकांची ऑर्डर आहे. पूर्ण पैसे दिल्याशिवाय मी औषध नाही देऊ शकत. आले मी, 1 मिनिट. थँक्यू मॅडम. आता एवढेसे पैसे महिनाभर कसे पुरणार? फक्त 200 रुपये सापडले. आता कसं भागवायचं या महिन्याचा खर्च? आई, तुझ्याकडे पैसे नाही आहेत ना म्हणून हे घे. बळा, हे तू जमवलेले पैसे आहेत ना? हो. तू तुझ्याकडेच राहू दे. आई प्लीज घे पैसे. आई ते प्लीज पैसे घे ना. बर. ठीक आहे बाळा, मी हे ठेवते, बाकी नको, माझ्याकडे आहे. पक्का? हो बाळा, एवढा नाही होईल. आणि तुला तर माहितीये ना, आपले पास बहुत पैसा आहे. हो ना. चल निघूया, काकाकू वाट बघताय ना तुझी.
एक मिनिट, मी कशाला जाते ह्या नेहाच्या घरी? हा, काल माझा एवढा अपमान केला, माझ्यावर चोरीचा आळ घेतला, तरी सुद्धा जाते मी हिच्याकडे का? तर त्या परांजपेमुळे तोंड कावळा मेला. स्वतः मात्र एसी मध्ये बसला असेल, मस्त थंड्या हवा खात एसीची. मी मात्र इथे उकाड्यामध्ये उठसूट मलाच कामाला लावतो हा माणूस. काही नको, मला नाही जायचं हिच्याकडे अपमान सहन करून. मी जातेच कशी. नको, मीनाक्षी वहिनी इथेच थांबा. भेटा त्या नेहाला. कमिशन हवंय ना तुम्हाला? धरा धरा त्या नेहाचे पाय धरा. चला. अरे वहिनी, तू इथे आता? हो, मी येणारच नव्हते. तू माझ्यावर चोरीचा आळ घेतला होतास, माझा अपमान केला होतास, म्हणून मला यायचं नव्हतंच. वहिनी, मला खरंच असं नव्हतं म्हणायचं. तुला वाईट वाटलं असेल तर मनापासून सॉरी. वाईट वाटलं असेल म्हणजे? वाईट वाटलंच आहे मला. आणि काय ग, मी आता तुझ्या समोर उभी आहे म्हणून माझ्या तोंडावर माझी माफी मागतेस का? फोन करून नाही माफी मागावीशी वाटली तुला? तुम्हा दोघींना काही वाटो ना वाटो, पण मला मात्र तुमच्या दोघींबद्दल वाटतं ना, म्हणून मी सारखी सारखी येत असते इकडे. बरं ते जाऊ दे, ती अंगठी मिळाली का तुला? नाही मिळाली. बरं आले तर जरा पाणी विचार. हो. एक काम कर ना, हिच्या वॉटर बॉटल मध्ये पाणी आहे ना, तेच दे, तेच पिऊन घेते. थँक्यू गा. बरं वाटलं, घसा ओला झाला. वहिनी, तुझ्या खूप ओळखी आहेत ना, मला मदत हवी होती. हे बाई, पैसे वगैरे मागू नकोस माझ्याकडे. मी तुला काही तसली मदत करू शकणार नाही, म्हणजे माझ्याच्याने ते काही जमायचं नाही. नाही नाही, मला पैसे नको आहेत वहिनी, म्हणजे पैशांची गरज आहे म्हणून मदत हवी आहे. कुठेतरी बघ ना काम मिळेल का, म्हणजे मी ऑफिस नंतर पार्ट टाइम करीन, म्हणजे तेवढेच पैसे मिळतील. मग बघेन मी तुझ्यासाठी नोकरी. पण काय ग, मला सांग, तू असं किती दिवस हाल काढणार आहेस? किती दिवस याची फरफट करणार आहेस? त्याच्यापेक्षा परांजपेशी लग्न करून टाक ना. मी निघू, आपण या विषयावर नंतर बोलू, मला खरंच उशीर होतो. ठीक आहे, निघ. ऐक ना, आज कोणती भाजी केली आहेस? मला काय करायचंय, कुठली भाजी करेनास का? मी मात्र सकाळपासून घराच्या बाहेर पडले गो, आणि घरातनं बाहेर पडायचं म्हणजे मग तो डबा बनवायचा, भाजी करायची, पोळी करायची, डब्यात भरायची, घेऊन यायचं, त्यात ऊन वाढतं. म्हटलं नकोच, म्हणून बाहेर पडते मी अशीच. आणि बाहेर पडले की बाहेरचं खाऊन पोट बिघडतं, त्याच्यापेक्षा हे घरगुती जेवण बरं नाही का? त्याच्याने तब्येत पण चांगली राहते ग. आणि तुझं कसं आहे, तुला तर तिकडे कॅन्टीन मध्ये खायला मिळतच. मी बघितलेलं तुझं कॅन्टीन खूप मस्त आहे ग. तिथे सगळं मिळतं, मग तुझी काय सोय होते, हो की नाही? मी हा डबा घेऊन जाते. हा, चल बाय, येते. हा, हॅलो काकू, बोला. अगं, परी म्हणत होती की सकाळी मेडिकल मधून माणूस आला होता, तर त्याला द्यायला तुझ्याकडे पैसे नव्हते. हा काकू, नाही तसं नाहीये, म्हणजे पैसे आहेत पण थोडे कमी आहेत, अजून महिना चालवायचा ना, म्हणून. अगं, पण आपली परी फार हुशार आहे. हा, ती आजूबाजूचं ऐकते, बघते आणि स्वतःच काहीतरी डोकं चालवते. का, आता काय केलं तिने? अगं, सकाळी तिने तुझं त्याच्याबरोबरचं बोलणं ऐकलं आणि तिला कळलं की पैशाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग तो आपल्या इथे नाही का पेपर, प्लास्टिक वगैरे विकत घेणारा माणूस येतो, तर त्याला खेळणी विकायला निघाली होती. माझं नशीब म्हणून मी पाहिलं. अरे देवा, तिला ना सतत मला मदत करायची असते. पण मी काय म्हणते नेहा, एवढी जर पैशाची अडचण असेल तर माझ्याकडची मोहनमाळ आपण गहाण ठेवूया का? म्हणजे काहीतरी तर पैसे हाताशी येतील ना. अहो काकू, नाही नाही, एवढी काही गरज नाहीये काकू, मी ऑफिस मध्ये बोलले, होईल मॅनेज, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बर काकू, मला पण द्या ना फोन, मला पण आईशी बोलायचंय. हो हो हो,
नेहा परीशी बोल हा. हॅलो आई, हा बाळा बोल. तुम्हाला रोज रोज इंजेक्शन नको देत जाऊ. 2 दिवसात एकदाच दे ना, म्हणजे आपले पैसे वाचतील. हळा असं का बोलतीयस? तू पैशाचं टेन्शन नको घेऊस. आणि तुला तर माहितीये ना अपने पास बहुत पैसा है. होईल सगळं मॅनेज. आई तूच बोलते ना की खोटं बोलल्यावर देव बाप्पा कान कापतो. बेटा मी खरंच खोटं नाही बोलत आहे. आपल्याकडे आहेत पैसे. मला खात्री आपल्याकडे नक्की येतील पैसे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो आई. तसाच माझा गणपती बाप्पांवर विश्वास. ते नक्की काहीतरी करते. तू टेन्शन नको घेऊस बाळा, सगळं होईल. आणि तू ती खेळणी वगैरे विकू नकोस. बाळा तू छान अभ्यास कर, काळजी घे स्वतःची. हो आई. ठेवते बाळा. येऊ का? नको. असं म्हटलं तरी तुम्ही यायचं थांबणार आहात का? अहो नाही ना, मग या. हो तुमचं आपलं काहीतरीच. ते असं कोणीतरी उभं राहिल्यानंतर दरवाजात येऊन तुम्ही त्याला असं नको असं म्हटलं तर कसं चालेल? मी तुमच्यासाठी किती काम करते हो. आता तुम्हाला माहितीये का की माझा नवरा आहे ना ते काय हो लागलं असतं ना मला. तो पण आहे साधं, बंदुकीची गोळी नाहीये. आणा इकडे. हे घ्या. तुम्ही आधी माझं ऐका. तुम्हाला मदत करते मी. तुमच्या त्या नेहा बरोबर लग्न लावून देणार आहे तुमचं. हे जर कळलं ना माझ्या नवऱ्याला तर मला घराबाहेर काढेल तो. एक, तुम्ही हे माझ्यासाठी नाही करत आहात, तुम्ही हे पैशासाठी करताय. 2, मी कसं बोलायचं हे तुम्ही मला शिकवायची गरज नाही. ते मला खूप जास्त चांगलं येतं, कारण मी वकील आहे. मी बोलायचेच पैसे घेतो. तुम्ही कशासाठी आलात ते सांगा आता. हा मी नेहाला भेटून आले. वा, मग काय म्हणाल्या नेहा मॅडम? काय म्हणणार, आपलं नेहमीच रडगाण हो. माझ्याकडे पैसेच नाहीयेत, पैशामुळे खूप प्रॉब्लेम होतोय, तर मला पैशाची मदत करशील का वगैरे वगैरे. चांगलंय की मग. आपल्याला हेच तर हवंय. तिची गरज जितकी जास्त तितका आपला फायदा जास्त. नेहाजी तुमच्याकडे पैसे मागत होते? नाही माझ्याकडे पैसे वगैरे मागत नव्हती, पण पार्ट टाइम जॉब मिळेल का असं विचारत होती मला म्हणाली की काय आहे ना वहिनी, माझ्याकडे आता पैसेच नाहीयेत. नोकरीनंतर जरा 2-3 तास जास्तीचं काम केलं तर 4 पैसे मिळतील. परीच्या इंजेक्शन साठी सुद्धा तिच्याकडे पैसे नाहीयेत हे मला बाहेरून कळलं. हो मी तिला म्हटलं परांजपेशी लग्न कर, म्हणजे काय होईल, तुझे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. म्हणजे तुला हे पैशासाठी इकडे तिकडे फिरायला नको, नोकरी करायला नको. ती कुठे ऐकते, काही ऐकत नाही. लक्ष सुद्धा दिलं नाही तिने माझ्याकडे. पार्ट टाइम जॉब हवाय का नेहा कामतला? हो. अरे वा, तुम्हाला स्वतःच्या हाताने डबा बनवून घेता येतो. मला वाटलं फक्त फुकटचं इकडचं तिकडचं उचलूनच खाता येतं. फुकटच आहे, नेहाचा डबा आहे. मी तिच्याकडनं तो घेऊन आले फक्त. या इकडे. लाज नाही वाटत तुम्हाला? हा, तिकडे त्या नेहाजी उपाशी आहेत बिचाऱ्या, आणि तुम्ही इथे येऊन तो डबा खाताय. असं काय करता तुम्हाला? बरं तिचा एवढा पुळका आलाय ते. मग माझी होणारी बायको आहे ती. नाही पण तुम्ही खूप उपयोगाची माहिती दिली आहे मला. ह्याचं कमिशन तुम्हाला नक्की मिळेल. काय झालं दात काढायला? अहो ते तुम्ही म्हणालात ना कमिशन देतो म्हणून, द्या ना मग. मिळेल असं म्हणालो, देतो असं नाही म्हणालो. निघा आता. डबा पण घेतला आणि कमिशन टोनकावळा मिळाला. हा, डोंबल माझं असं म्हणत होते मी. येते मी. निघा. ठेवा.
नेहाजी, तुमच्या हाताला तर खूपच चव आहे.